नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण मस्त खमंग खुसखुशीत आणि भरपूर लेअर सुटलेली करंजी बनवणार. ओल्या नारळाची करंजी बनवत असताना बऱ्याच वेळा आतील जे सारण असतं ते ओलसर होतं. तर असं होऊ नये म्हणून या सारणामध्ये आपण असा एक पदार्थ घालणार आहोत की ज्यामुळे करंजीचं सारण अगदी कोरडं राहतं आणि करंजी खायला सुद्धा छान लागते. भरपूर टिप्स सहित हा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. ओल्या नारळाची करंजी बनवण्यापूर्वी आपण सर्वप्रथम या ठिकाणी सारण बनवणार आहोत. त्यामुळे पॅनमध्ये 1 टेबलस्पून इतकं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये 4 टेबलस्पून इतका बारीक रवा घ्यायचा आहे. या बारीक रव्यामुळेच आपली करंजी छान खुसखुशीत तयार होते आणि सारण सुद्धा कोरडं राहतं. आता बऱ्याच वेळा घरामध्ये बारीक रवा असेलच असं नाही, तर तुम्ही या ठिकाणी मोठा रवा घेतला तरी देखील चालणार आहे. आता हा रवा आपल्याला कमीत कमी 3-4 मिनिटं खमंग पिवळसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. आता त्यानंतर या रव्यामध्ये लगेच आपल्याला काजू, बदाम, पिस्ता याचे काही काप केलेले आहेत ते सुद्धा खमंग भाजून घ्यायचे. 1-2 मिनिट फक्त रव्यामध्ये परतून घ्यायचे. यामुळे करंजी खात असताना हे ड्रायफ्रूट्स करंजीमध्ये छान चविष्ट लागतात. आता गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे चिमूटभर मीठ घालायचं. यामुळे करंजी आणखीनच चविष्ट लागते. आणि 1 टीस्पून इतकी बारीक खसखस घालायची आहे. ही सुद्धा आपल्याला मंद गॅसवर हे सर्व सारण परतून घ्यायचं आहे. अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही. हवं तर गॅस बंद करा आणि मग गरम याच्यामध्ये हे पदार्थ परतून घ्या. आता साधारणपणे 5-6 मिनिटांमध्ये हे सर्व पदार्थ खमंग भाजून झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी खोवलेला नारळ घ्यायचा आहे. सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजायचं आहे, त्यामुळे 1 वाटी गच्च भरून या ठिकाणी नारळाचा चव घेतलेला आहे. नारळाची वरचा जो भाग असतो काळसर तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि फक्त पांढरा भाग मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि हा नारळ आपल्याला या रव्यामध्ये अगदी कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहता तर आपले सारण हे जे आहे अगदी कोरडं तयार झालेलं आहे आणि या नारळामधील जो ओलसर भाग आहे तो पूर्णतः निघून गेलेला आहे. आता त्यानंतरच अर्धी वाटी इतका आपल्याला गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी आपला नारळ आहे त्यामुळे अर्धी वाटी इतका गूळ परफेक्ट प्रमाण आहे. मिश्रणमध्ये गूळ घातला की लगेचच आपल्याला हे अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे, कारण बऱ्याच वेळा गॅसची फ्लेम वाढवली तर हे सारण तळाला बसतं आणि करपतं. म्हणून अगदी गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मग परतून घ्यायचं. आता त्यानंतर आपण या सारणामध्ये सुरुवातीला रवा घातला होता तर 4 टेबलस्पून इतका रवा होता, त्यामुळे या ठिकाणी मी 2 टेबलस्पून इतकी साखर घातलेली आहे. आता साखरेऐवजी तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालणार आहे. 1-2 मिनिटांमध्येच हा गूळ छान मेल्ट होतो आणि त्यानंतर या सारणामध्ये चवीनुसार आपल्याला विलायची पावडर घालायची आहे. यामुळे या सारणाला छान खमंगपणा येतो. आता हे सारण पूर्णतः आपल्याला थंड करायला बाजूला ठेवायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला करंजीचं वरील आवरण बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी इतका बारीक रवा घ्यायचा आहे. रवा शक्यतो बारीकच वापरायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर ही कोरडे जिन्नस चमचेच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे. करंजी आपली छान खुसखुशीत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहावी यासाठी आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तर तेल घालत असताना 2 टेबलस्पून इतकं कडकडीत मोहन बनवायचं आणि मग या पिठामध्ये घालायचं. आता हे तेल खूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आणि हलकंसं कोमट झालं की मग हाताच्या साहाय्याने हे पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पिठाला एकसारख्या पद्धतीने तेल लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हातावर हे पीठ चोळून घ्यायचं म्हणजे छान ते मिक्स होतं. आता हाताची अशी घट्ट मूठ वळली की समजून घ्यायचं सर्व पिठाला आपलं हे तेलाचं मोहन लागलेलं आहे. आता हे पीठ मळत असताना आपल्याला हलकंसं कोमट पाणी करायचं आहे. खूप कडकडीत पाणी गरम करायचं नाही, बोट बुडेल अशा पद्धतीचं पाणी वापरायचं आहे. सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल त्या पद्धतीने आपल्याला घट्टसर गोळा मळता येईल अशा पद्धतीने पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता साधारणपणे या ठिकाणी आपल्याला अर्धी वाटी किंवा त्यापेक्षाही कमी पाणी पीठ मळण्यासाठी लागतं. आता इथे घेतलेलं पिठाचं आणि सारणाचं प्रमाण अगदी अचूक आहे, त्यामुळे पीठसुद्धा शिल्लक राहत नाही आणि सारण देखील. हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आणि छान मऊसूत मळून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये एकसुद्धा गाठी राहणार नाही अशा पद्धतीने. आता या पिठामध्ये आपण रवा घातलेला आहे. हे पीठ झाकून साधारणपणे 15-20 मिनिटं ठेवायचं म्हणजे रवा छान फुलला जातो. आता त्यानंतर करंजीसाठी लागणारा साठा बनवून घेऊया.
एका वाटीमध्ये घट्टसर 2 टेबलस्पून इतकं तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 टेबलस्पून इतका कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे. कॉर्नफ्लोअरचं पीठ तुम्हाला अगदी किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल. आता कॉर्नफ्लोअर नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा वापरला तरी देखील चालणार आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. 10-15 मिनिटानंतर जर हे पीठ पाहताल तर यामधील रवा छान फुललेला आहे आणि मस्त मऊसूत तयार झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ 1-2 वेळा छान मळून घ्यायचं म्हणजे ते एकसारखं तयार होतं. आता त्यानंतर पोळपाटावर आपल्याला या पिठाच्या एकसारख्या प्रमाणात लाट्या करून घ्यायच्या आहे. लाट्या बनवत असताना एकसारख्या प्रमाणात बनवायच्या म्हणजे पोळ्या लाटताना सुद्धा एकसारख्या तयार होतात. आता या पिठाचे गोळे बनवत असताना साधारणपणे 3 गोळ्यांपेक्षा जास्त आणि 6 गोळ्यांपेक्षा कमी अशा पद्धतीने गोळे बनवायचे म्हणजे करंजीला भरपूर पदर सुटले जातात. आता या पिठाचे मी साधारणपणे 5 गोळे केलेले आहे. हे सर्व गोळे बनवून आपल्याला एका बाउलमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर या गोळ्यांवर आपल्याला ओलसर कापड ठेवायचं आहे जेणेकरून सर्व गोळे लाटूपर्यंत हे गोळे कोरडे पडणार नाहीत अशा पद्धतीने. आता लगेचच पोळपाटावर एक गोळा घेतलेला आहे. याला तुम्हाला पीठ लावून लाटू शकता किंवा हा गोळा असा जरी लाटला ना तरी सुद्धा तो पोळपाटाला अजिबात चिटकत नाही. आता या गोळ्याची शक्य होईल तेवढी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. जर तुमचं पीठ थोडंसं पातळ असेल आणि पोळी लाटणं शक्य नसेल तर हलकंसं कोरडं पीठ लावायचं आणि या पोळ्या लाटून घ्यायच्या म्हणजे छान त्या पातळ लाटल्या जातात. आता या ठिकाणी जर पोळी पाहता तर नेहमी आपली चपाती असते ना त्यापेक्षा सुद्धा खूप पातळ ही पोळी लाटली गेलेली आहे. आता सर्व पोळ्या लाटून झाल्या ना की त्या पोळ्यांवर प्रत्येक वेळेस ओलसर कापड ठेवायचं जेणेकरून या पोळ्या कोरड्या पडणार नाहीत. कारण पोळ्या लाटायला थोडा वेळ लागतो त्यामुळे पहिली जी पोळी लाटलेली असते ती कोरडी होते. मग असं होऊ नये म्हणून त्यावर ओलसर कापड ठेवायचं आणि सर्व पोळ्या आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या. आता सर्व पोळ्या एका वेळी एक जरी ठेवल्या ना तर अजिबात चिकटत नाही. आता या ठिकाणी मी लाटलेली अगदी शेवटची पोळी आहे त्याला आपल्याला सुरुवातीला साठा लावून घ्यायचा. साठा लावत असताना अगदी पातळ थर द्यायचा. त्यानंतर या ठिकाणी लगेचच दुसरी पोळी टाकायची. जर कुठे बबल्स असतील पोळीमध्ये तर ते लाटण्याच्या साह्याने आपल्याला काढून टाकायचे आहे. थोडंसं लाटणं फिरवायचं आणि एकसारखी ही पोळी आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा साठा लावायचा आणि त्यानंतर तिसरी पोळी या पोळीवर टाकून घ्यायची. जर कुठे थोडीफार वाकडी असेल तर ती आपल्याला सरळ करायची आणि एकावर एक थर येतील अशा पद्धतीने या पोळ्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर तिसरी पोळी मी टाकलेली आहे तिला एकसारखी केली आणि तिला सुद्धा साठा लावून घेतलेला आहे. साठा लावत असताना प्रत्येक वेळी अगदी पातळ थर द्यायचा. पोळीवर लाटण्याने हलकंसं प्रेस करायचं म्हणजे यामध्ये असणारे बबल्स निघून जातात आणि पोळी एकसारखी तयार राहते आणि त्यावर सुद्धा साठा एकसारख्या प्रमाणात लागला जातो. आता अगदी शेवटची म्हणजे 5वी पोळी या ठिकाणी मी टाकलेली आहे आणि तिला सुद्धा एकसारखं करून घेतलं आणि त्यानंतर सुद्धा या पोळीला आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. जर कुठे थोडीफार वाकडी असेल तर ती सरळ करून घ्यायची, साठा लावायचा एकसारख्या प्रमाणात. आता या ठिकाणी वाटी जर पाहिला तर साठा सुद्धा अगदी अचूक प्रमाणात आपला तयार झालेला आहे. हे प्रमाण तुम्ही नक्की वापरून पहा. आता इथं सर्व पोळ्यांना आपला साठा लावून झालेला आहे. आता हलक्या हाताने आपल्याला या पोळ्यांचा रोल बनवून घ्यायचा आहे. रोल बनवत असताना अगदी हलक्या हाताने आणि दाबून प्रेस करूनच हा रोल बनवायचा आहे जेणेकरून या रोलमध्ये अजिबात हवेची पोकळी शिल्लक राहता कामा नये. अशाच पद्धतीचा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे. पोळपाट हलकंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे यामध्ये जर हवेची पोकळी कुठे शिल्लक राहिली तर ती निघून जाते आणि रोल मात्र आपला एकसारखा आकाराचा तयार होतो. आता या ठिकाणी रोल आपला तयार झालेला आहे. आता या रोलच्या लाट्या करत असताना 1-1 इंचावर आपल्याला चाकूच्या मदतीने पुढे मागे करून या लाट्या कापून घ्यायच्या आहेत. आता साधारणपणे या रोलच्या आपल्या कमीत कमी 10 ते 15 लाट्या अगदी आरामात तयार होतात. खूप मोठ्या नाही आणि खूप लहानही नाही. आता या ठिकाणी तुम्हाला मी एक लाटी दाखवते. ही लाटी जर पाहताल ना तर भरपूर पदर सुटलेले आहे. थोडीफार कुठे वाकडी असेल तर ती गोल करून घ्यायची. आता या सर्व लाट्या आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये ठेवून त्यावर ओलसर कापड ठेवायचं जेणेकरून आपल्याला सर्व करंज्या लाटूपर्यंत ह्या कोरड्या होणार नाहीत. आता सर्व लाट्या बाजूला ठेवायच्या आणि पोळपाटावर आपल्याला एक लाटी लाटण्यासाठी घ्यायची. हातावर ही लाटी घेतल्यानंतर तिरकी प्रेस करायची जेणेकरून याचे लेयर्स मोडणार नाहीत. आता त्यानंतर ही लाटी आपल्याला तशीच पोळपाटावर ठेवायची आहे आणि हलक्या हाताने ही लाटून घ्यायची आहे. खूप पातळ किंवा खूपच जाडसर ही पोळी न ठेवता मध्यम स्वरूपाची लाटून घ्यायची आहे.
आता या ठिकाणी ही आपली पारी लाटून झालेली आहे. अगदी मध्यम स्वरूपाची जाडी ठेवायची. आता पारी लाटल्यानंतर पारीला ज्या बाजूने लेयर्स आहे ती बाजू मात्र आपल्याला खाली ठेवायची आणि दुसरी बाजू वरच्या बाजून ठेवायची, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला सारण भरता येईल. आता या ठिकाणी मी साच्याचा वापर केलेला आहे. साच्यावर ही पारी व्यवस्थित ठेवून घ्यायची. साधारणपणे ही पारी लाटत असताना साच्याच्याच आकाराची लाटायची, म्हणजे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते वाया जाणार नाही. आता या ठिकाणी जर तुम्ही सारण जर पाहिला तर आपलं हे सारण अगदी कोरडं तयार झालेलं आहे. अजिबात ओलसर राहिलेलं नाही, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे ओलसरपणा अजिबात या सारणाला राहिलेला नाही. आता सारण तयार आहे आणि सारण सुद्धा पूर्णतः थंड झाल्यानंतरच करंजीमध्ये घालायचं आहे. आता साधारणपणे या करंजीमध्ये सारण भरत असताना साधारणपणे 1 ते 1.5 चमचा सारण भरायचं आहे. जितकं करंजीमध्ये सारण भरपूर असेल तितकी ही करंजी चवीला छान लागते. आता त्यानंतर करंजीमध्ये सारण भरून झालेलं आहे. आता या करंजीच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला ओलसर करून घ्यायच्या, जेणेकरून करंजी तेलामध्ये गेल्यानंतर फुटणार नाही. आता या ठिकाणी तुम्ही दुधाचा वापर करू शकता किंवा साधारण पाणी जरी वापरलं तरी देखील चालणार आहे. आता या कडा आपल्याला सील करून घ्यायची आहे, जेणेकरून सारण बाहेर पडणार नाही. आता त्यानंतर साच्याची वरची बाजू आपल्याला दुमडून घ्यायची आणि हलक्या हाताने प्रेस करायचं. एकसारख्या आकाराच्या आणि एकसारख्या प्रमाणाच्या जर तुम्हाला करंज्या बनवायच्या असेल तर अशा प्रकारचा साचा वापरून तुम्ही अगदी सहज करंज्या बनवू शकता. आता या ठिकाणी करंजी जर पाहताल तर अगदी मस्त छान गुबगुबीत तयार झालेली आहे आणि करंजीला आकार सुद्धा खूप छान आलेला आहे. तर अशाच पद्धतीने साचा वापरून तुम्ही सर्व करंज्या अगदी एकसारख्या प्रमाणात बनवू शकता. आता या ठिकाणी सर्व करंज्या बनवायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे काय करायचं, ह्या करंज्या ताटात ठेवल्यानंतर प्रत्येक करंजीवर आपल्याला ओलसर कापड ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व करंज्या बनवूपर्यंत या कोरड्या पडणार नाहीत. आता याच पिठाची अगदी साध्या सोप्या पद्धतीने दुसरी करंजी मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवत आहे. बनवत असताना सुरुवातीला या पिठाची एक गोळी बनवून घ्यायची, ती कोरड्या पिठात बुडवून घ्यायची. आता त्यानंतर या गोळीची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. जेवढी शक्य होईल तेवढी पातळ ही पारी आपल्याला लाटून घ्यायची. आता लगेचच या पारीमध्ये सारण भरवत असताना एका बाजूने ही पारी आपल्याला हलकीशी उचलून धरायची आहे आणि दुसऱ्या बाजूने 1-1.5 चमचा सारण बसेल अशा पद्धतीने या पारीमध्ये सारण भरायचं आहे. सारण भरून झालं की लगेचच या कडांना आपल्याला दूध किंवा पाणी लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला या कडा बंद करून घ्यायच्या आहे, जेणेकरून ही करंजी तेलात गेल्यानंतर फुटणार नाही. करंजीच्या कडा बंद झाल्या की ही करंजी आपल्याला पोळपाटावर ठेवायची आणि हलक्या हाताने या कडा दाबून घ्यायच्या आहे. कडा दाबून झाल्या की घरामध्ये प्रत्येकाच्या काटे चमचा असतो. या काटे चमच्याच्या साहाय्याने तुम्ही या करंजीला हवी तशा पद्धतीचे डिझाईन आणू शकता. आता तो चमचा नसेल, फिरकीचा चमचा असेल तर या फिरकीच्या चमच्याने सुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही करंजी बनवू शकता. बऱ्याच वेळा करंजीला मुरड घालून सुद्धा करंजी बनवली जाते. आता ती काय पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली नाही. आता इथे सर्व करंज्या आम्ही साच्यानेच बनवून घेतलेल्या आहे. सर्व करंज्या आपल्या तयार झालेल्या आहे. आता साधारणपणे एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या 10 ते 15 करंज्या आरामात तयार होतात. तेलामध्ये करंजी सोडण्यापूर्वी तेल मध्यम स्वरूपाचं गरम असावं, जेणेकरून तेलामध्ये करंजी गेल्यानंतर तिचे जे पदर आहे ते हलकेसे मोकळे होतात आणि आपली जी करंजी आहे ती छान खुसखुशीत तयार होते. करंजी तळत असताना त्यावर हलकंसं चमच्याच्या साहाय्याने तेल सोडायचं, म्हणजे त्या करंजीचे पदर मोकळे होतात. आता या करंज्या तळत असताना हलक्याशा ब्राऊन रंगावर तळायच्या, म्हणजे त्या अगदी संपेपर्यंत छान कुरकुरीत तळतात. आता पहिली बॅच तळून झाल्यानंतर या करंज्या काढत असताना आपल्याला चाळणीवर काढायच्या किंवा टिश्यू पेपरवर काढायच्या, म्हणजे यामध्ये असणारे जे तेल आहे ते निघून जातं. तर अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेत आहे. सर्व करंज्या तळून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या पेपरवर किंवा कॉटनच्या कपड्यावर या करंज्या उलट्या करून ठेवल्या तर या करंजीमध्ये असणारं जे जादाचं तेल आहे ते निघून जातं आणि करंजी खात असताना अजिबात तेलकट लागत नाही. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी मी सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहे. करंजी जर पाहताल तर अजिबात तेलकट राहत नाही आणि मस्त पदर सुटलेली करंजी आपली तयार झालेली आहे. अशा प्रकारच्या करंज्या तुम्ही नक्की करून पहा. आता या ठिकाणी तुम्हाला मी एक करंजी दाखवते. भरपूर पदर सुटलेली करंजी आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये भरपूर सारण भरल्यामुळे ही करंजी दिसायला जेवढी गुबगुबीत दिसते ना तेवढीच ती कुरकुरीत सुद्धा झालेली आहे आणि खुसखुशीत देखील. आवाजावरून तर तुमच्या लक्षात येईलच की आपली करंजी किती छान कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेली आहे. या करंज्या अगदी संपेपर्यंत छान कुरकुरीत राहतात.
एरवी तर आपण करंज्या बनवतच असतो, पण अशा लेअरच्या करंज्या एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.